एकदा तुम्ही लग्न करून दिलं तुमच्या बहिणीचं, घातली तुम्ही 10-5 वर्ष तिची धोंडी केली, 10-5 वर्ष तुम्ही तिची दिवाळी आणि रक्षाबंधन, तुमची पोरगी मोठी झाली घरामध्ये आणि तुम्ही तुमच्या बहिणीला विसरून जाता. अरे 15-15 एकर जमीन बापानं तुमच्यासाठी कमावली, लग्न झालं तिचं, फार फार तर 10 लाख खर्च झाला. यावर काय दिलं रे तुम्ही? याच्यापेक्षा काय दिलं तिला? लग्नामध्ये केली असतील 2-4 धोंडे, केली असेल एखाद्या तोळीची अंगठी, घेतली असेल 1000-2000ची साडी. तुमची पोरगी मोठी झाली तर तुम्ही तुमच्या बहिणीला विसरून जातात. असं काय धन घेऊन जाते ते तुमच्या बापाचं घरचं? वडिलांनी एकदा लग्नात खर्च केला, आयुष्यभर कमवलेली पुंजी बाप आपल्या पोरासाठी ठेवतो, पोरीला लग्नात देतो ना तेवढंच, त्याच्यानंतर काही देत नाही तो. मग फक्त दिवाळीला आणि रक्षाबंधनला एकदाच. काही काहीची तर वर्षातून तेही होत नाही. काही काही बहिणी भावाच्या भेटीसाठी येतात, निदान रक्षाबंधनला आल्या तर त्यांना एसटीचं भाडं देता येईल एवढे तरी पैसे ताटात टाकत जा. आता राख्या सुद्धा महाग झाल्या, सगळ्या गोष्टी महाग झाल्या.